सकाळी उठल्यावर ह्या 5 गोष्टी करा आणि तुमच्या शरीरामध्ये एनर्जी राहील. सो बघा, आज आपण अशा टॉपिकवर बोलणार आहोत ज्याचा संबंध ऑलमोस्ट प्रत्येकाच्या आयुष्याशी आहे आणि ते म्हणजे सकाळची सुरुवात. सो तुम्हाला जर असं वाटत असेल की सकाळी उठल्यानंतर अगदी थकल्यासारखं वाटतं किंवा दिवस सुरू होण्याच्या आधीच एनर्जी संपते, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण ही जी समस्या आहे ती बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला अशा काही 5 सवयी सांगणार आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या शरीरामध्ये एनर्जी दिवसभर मेंटेन राहील. सो तुम्हालासुद्धा जर हा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, सकाळी उठल्यानंतर खूप थकवा जाणवतो किंवा कुठलीच गोष्ट करण्याची इच्छा होत नाही किंवा बरेच जण जॉबवर जातात तर जॉबवर सुद्धा ते अगदी स्वतःला खेचत घेऊन जातात. म्हणजे तेवढी एनर्जी नसते की जॉबवर जाणं किंवा त्यानंतर मग जे काही काम आपल्या हातात येतं तर त्यावर सुद्धा फोकस राहत नाही. सो असे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आहेत. तर त्याचं कारणच आहे की जे आपल्या बॉडीची रिकव्हरी व्हायला पाहिजे व्यवस्थित ती होत नाही आणि म्हणूनच सकाळी फ्रेश फील होत नाही आणि एनर्जी नसते. सो ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये एनर्जी मेंटेन राहील. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या हातामध्ये मोबाईल घेऊ नका. ही सवय ऑलमोस्ट प्रत्येकालाच आहे. मोबाईल हा आपला उशाशीच असतो आणि जसं आपण उठतो, डोळे उघडतो तसं सर्वात पहिल्यांदा आपण मोबाईल हातामध्ये घेतो. सो तुम्हाला माहिती आहे का ह्यामुळे काय होतं? कारण सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपला मेंदू अल्फा स्टेटमध्ये असतो. म्हणजे हाच वेळ आहे जेव्हा आपलं मन शांत आणि ग्रहणशील असतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण खूप आत्मसात करू शकतो सकाळी सकाळी. हा वेळ आपण आपल्या स्वतःसाठी द्यायला पाहिजे. आणि जेव्हा आपण सकाळी उठल्या उठल्या मोबाईल घेतो, त्यानंतर व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम ओपन करतो किंवा काही अशा न्यूज बघतो, तर ह्यामुळे काय होतं आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्या मेंदूला लगेच स्ट्रेसचे सिग्नल्स द्यायला सुरुवात करतं आणि त्यामुळे काय होतं मग कॉर्टिसॉल लेवल जो आहे तो इम्बॅलन्स व्हायला लागतो, तो वाढायला लागतो. सो ह्यामुळे मग जी काही एनर्जी लेवल आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघू नका. ॲटलिस्ट जो सकाळचा अर्धा किंवा 1 तास असतो ह्या कालावधीमध्ये तुम्ही मोबाईल पाहणं किंवा मोबाईल ओपन करणं अगदी अवॉइड केलं पाहिजे. आणि त्याऐवजी तुम्ही काय करा, उठल्यानंतर 10 मिनिटं फक्त शांत बसून राहा. त्यानंतर खिडकी जर असेल तुमच्या बेडरूममध्ये तर खिडकी उघडा, बाहेर तुम्ही पाहू शकता, बाहेरचा आवाज ऐकू शकता किंवा लॉंग डीप ब्रीदिंग असतं ते करू शकता. सो ह्यामुळे काय होतं, एन्झायटी किंवा जो काही स्ट्रेस असतो तो कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची ती म्हणजे तुम्ही उठल्यानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. सो ते नॉर्मल पाणी पिऊ शकता किंवा कोमट पाणीसुद्धा पिऊ शकता. बघा, रात्रभर आपण एवढे तास जे झोपलेलो असतो त्यामध्ये आपल्या शरीराला पाणी मिळत नाही. सो बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर डिहायड्रेशनसारखं फील होतं. म्हणून सकाळी उठल्यावर जर तुम्ही पाणी प्यायलात तर शरीराला हायड्रेशन मिळतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच वेळा आपल्याला एनर्जी नसल्यासारखं वाटणं किंवा थकल्यासारखं वाटतं हे डिहायड्रेशनमुळे सुद्धा होतं. सो सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा शरीराला एनर्जीसुद्धा मिळते. म्हणूनच ही जी एक सवय आहे ती प्रत्येकाने फॉलो केली पाहिजे. आणि त्या पाण्यामध्ये जर तुम्ही अर्धा लिंबू टाकला तर त्याचा फायदासुद्धा तुम्हाला होतो. त्यातून एकतर विटॅमिन सी मिळतं, त्यासोबतच पुढे जे काही दिवसभरातून तुम्ही काही खाणार आहात तर त्याचं पचनही चांगलं होतं. सो सकाळी जे लिंबू पाणी पितो त्याचेसुद्धा शरीराला फायदे आहेत. म्हणजे तुमचं इवन मेटाबॉलिझमसुद्धा चांगलं होतं. तर कुठे ना कुठे सकाळी असं कुठलं तरी एक डिटॉक्स वॉटर किंवा नॉर्मल वॉटर असं घेणं तुम्ही सुरुवात करा. सो बऱ्याच जणांना ही सवय असते की सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिणं. सो त्याऐवजी तुम्ही कुठलं तरी पाणी पिऊ शकता. जसं मी सांगितलं, तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता किंवा धणे जिरे ह्याचं पाणी असतं ते पिऊ शकता किंवा जस्ट नॉर्मल कोमट पाणी पिऊ शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे आणि ही खूप महत्त्वाची आहे आपल्या शरीरामध्ये एनर्जी मेंटेन करण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये एनर्जी येण्यासाठी, आणि ते म्हणजे सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेणं. बघा, जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यांवर आणि आपल्या अंगावर पडला पाहिजे. सो त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामधला एक एनर्जीचा हॉर्मोन आहे ज्याला सेरोटोनिन असं म्हणतात. सो सेरोटोनिन ॲक्टिवेट होतो आणि शरीरामध्ये लगेच ऊर्जा येते. म्हणूनच सकाळचं ऊन घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो बघा, जेव्हा तुम्ही उन्हामध्ये उभं राहता तेव्हा विटॅमिन डी सुद्धा मिळतं. आणि आजकाल तुम्हालाही माहिती आहे की भारतामध्ये जवळजवळ 80% लोकांना विटॅमिन डीची कमतरता आहे.
आणि विटॅमिन डी सुद्धा कमी जेव्हा होतं तेव्हा पण एनर्जी कमी होते, मूड खराब राहतो, सतत तुम्ही आजारी पडता, म्हणजे काही ना काही त्रास सतत चालू होतात. म्हणूनच तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सो सूर्यप्रकाशामुळे तुमच्या शरीरामध्ये एनर्जीसुद्धा निर्माण होते आणि तुम्हाला विटॅमिन डी सुद्धा मिळतं. म्हणूनच ही जी गोष्ट आहे ती प्रत्येकाने फॉलो केलीच पाहिजे. सो सकाळी तुम्ही एक 20 मिनिटं ते अर्धा तास उन्हामध्ये उभे राहू शकता. जर तुम्हाला अजिबातच वेळ नाही आहे तर तुम्ही 15 मिनिटंसुद्धा उभे राहू शकता. पण जेवढा जास्त वेळ उभा राहाल तेवढं तुम्हाला जास्त फायद्याचं असणार आहे. त्यानंतर चौथी जी गोष्ट ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर थोडीफार स्ट्रेचिंग करा आणि त्यासोबतच प्राणायाम करू शकता. म्हणजे एक ज्या माइल्ड एक्सरसाइजेस असतात त्या करायला सुरुवात करा. सकाळी जर तुम्ही 5 ते 10 मिनिटाचा जरी व्यायाम केला तर रेग्युलरली किंवा रोज जिममध्ये जाण्याची गरज नाही. हेवी एक्सरसाइज किंवा जिममध्ये जाणं हे तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. पण रोज जर तुम्ही स्ट्रेचिंग केलं, प्राणायाम केलं तर त्याने सुद्धा बॉडी हेल्दी राहते. तर कुठे ना कुठे तुम्ही सकाळी उठल्यानंतर थोडासा वेळ तरी स्ट्रेचिंग आणि प्राणायाम किंवा ब्रीदिंगसाठी द्या. सो ह्यानी बरेच फायदे होतात. पहिलं तर मन जे आहे ते शांत राहतं. कुठे ना कुठे जो ओव्हर थिंकिंगचा त्रास असतो तो कमी होतो आणि हा प्रॉब्लेम खूप जणांना आहे. म्हणजे सकाळीच अगदी ते शांत डोक्याने उठत नाही, उठल्यानंतर लगेच काही ना काही थॉट्स चालू होतात. तर हे तुम्ही कंट्रोल करू शकता जेव्हा तुम्ही सकाळी डीप ब्रीदिंग करता. त्यानंतर ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. सो जेव्हा तुम्हाला खूप स्ट्रेस असते किंवा सकाळी उठल्यानंतरच एन्झायटीसारखं फील होतं तेव्हा ब्लड प्रेशरसुद्धा वाढू शकतं. म्हणूनच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी तुम्हाला थोडीशी डीप ब्रीदिंग करणं आणि स्ट्रेचिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. सो स्ट्रेचिंगमध्ये बघा तुम्ही मान आहे ती फिरवू शकता, खांदे आहेत ते फिरवू शकता किंवा पाठीचा कणा आहे तो तुम्ही जो आहे तो स्ट्रेच करू शकता. कधी कधी काय होतं, रात्री झोपल्यानंतर थोडंसं शरीर जे आहे ते आखडून जातं आणि कधी कधी पेनसुद्धा चालू होतं. तर हे सुद्धा तुम्ही टाळू शकता जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या स्ट्रेचिंग केली तर. इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे का, सूर्यनमस्कार जर तुम्ही रेग्युलरली केले तर शरीरामधलं पेन बऱ्याच वेळा नाहीसं होतं आणि हे खूप साऱ्या स्टडीजमध्ये पाहिलं गेलेलं आहे. मी स्वतःसुद्धा दररोज 5 ते 10 सूर्यनमस्कार करतेच. आणि मी पाहिलेलं आहे की ज्या वेळेला मी खूप काळापर्यंत जर काही एक्सरसाइज नाही केली किंवा स्ट्रेचिंग नाही केली तर मला पण कुठे ना कुठे पेन चालू होतं. पण जेव्हा मी सूर्यनमस्कार रेग्युलरली करायला सुरुवात करते तेव्हा शरीरातलं अगदी पेन गायब होतं. म्हणून तुम्हीसुद्धा सूर्यनमस्कार करायला शिका आणि रोज ॲटलिस्ट 5 सूर्यनमस्कार तरी नक्की घाला. सो तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही रेग्युलरली स्ट्रेचिंग आणि सूर्यनमस्कार करता तेव्हा पण शरीरातील जी ऊर्जा आहे ती परत मिळते. म्हणजे जो काही आळस आहे किंवा जे थकल्यासारखं वाटतं ते सुद्धा कमी होतं. म्हणून तुम्हाला रेग्युलरली या गोष्टी करायला पाहिजेत. त्यानंतर 5वी गोष्ट आणि ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे तुमच्या खाण्याबद्दल मी सांगणार आहे. सो खूप जणांना कसं आहे, सकाळी उठल्यानंतर अगदी हाय कार्बोहायड्रेट डाएट घेतात. म्हणजे चहा किंवा चपाती किंवा चहा बिस्किट खाणं किंवा पोहे खाणं, उपमा खाणं किंवा बरेच जण फ्रूट ज्युसेस घेत असतात. सो ह्यामध्ये काय आहे, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदक ह्यांचं प्रमाण अधिक असतं. सो जेव्हा तुम्ही अशा गोष्टी खाता ना तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की मी चहा घेतल्यावर मला एनर्जी मिळते, कॉफी घेतल्यावर मला एनर्जी मिळते. पण ही एनर्जी खूप कमी कालावधीसाठी असते. यानंतर पुन्हा एनर्जी क्रॅश व्हायला लागते आणि मग थकवा जाणवतो. सो असं का होतं, जेव्हा तुम्ही शुगर किंवा कार्बोहायड्रेट्स खाता तेव्हा शरीरामध्ये साखरेची पातळी थोडीशी वाढते आणि तुम्हाला थोड्या कालावधीसाठी एनर्जेटिक वाटतं. पण त्यानंतर काय होतं, शुगर लगेच डाऊन होते आणि शुगर कमी झाली की मग पुन्हा थकवा जाणवायला सुरुवात होते. सो म्हणूनच सकाळी अशा गोष्टी घेऊ नका. त्याऐवजी तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ खा. म्हणजे सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो प्रोटीननी भरलेला असला पाहिजे. सो तुम्ही अंडी, नट्स, सीड्स ह्या गोष्टी खाऊ शकता. जर तुम्हाला पोहे खायचेच असतील तर त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा टाका. त्यानंतर स्प्राउट्स आहेत, डोसे आहेत, तुम्ही डाळींचे डोसे बनवू शकता. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रोटीनने भरलेले जे ब्रेकफास्ट आहेत ते तुम्हाला खायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यासोबत हेल्दी फॅट्ससुद्धा घ्या. सो हेल्दी फॅट्स तसेसुद्धा नट्स आणि सीड्समध्ये असतातच. जेव्हा तुम्ही प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स घेता तेव्हा तुमच्या शरीरातली शुगर जी आहे ती मेंटेन राहते आणि म्हणून एनर्जी लेवलसुद्धा मेंटेन राहते. म्हणजे सडनली क्रॅश होत नाही किंवा सडनली जो थकवा जाणवतो तसं होत नाही. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. आणि जर तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे शरीरामध्ये सततच थकवा जाणवतो, अगदी तुम्ही कितीही काही केलं तरीसुद्धा तुम्हाला काही बरं जर वाटत नसेल किंवा तुम्हाला एक्सरसाइज करण्याची, चालण्याची अजिबातच इच्छा होत नसेल
तर तुम्ही काही कालावधीसाठी हे 3 सप्लिमेंट्स घेऊ शकता आणि ते म्हणजे मॅग्नेशियम, कॉड लिव्हर ऑइल आणि व्हिटॅमिन D3+K2. सो आम्ही पीच ट्रीमध्ये वेलनेस किट बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये हे तिन्हीही प्रॉडक्ट्स ॲड केलेले आहेत. ज्यांना कोणाला पण झोप येत नाही, एनर्जी कमी राहते, सतत बॉडीमध्ये पेन राहतं, त्यांच्यासाठी हे तिन्ही सप्लिमेंट्स खूप फायदेदायक असणार आहेत. म्हणून तुम्हालासुद्धा जर असा प्रॉब्लेम असेल की शरीरामध्ये अजिबातच एनर्जी राहत नाही, अजिबातच काही एक्सरसाइज करण्याची इच्छा होत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होत आहे, तर अशा वेळेला तुम्ही हे सप्लिमेंट्स घेऊ शकता काही कालावधीसाठी आणि त्यानंतर जशी जशी तुमच्या शरीरामध्ये एनर्जी यायला सुरुवात होते तसं मग तुम्ही हे जे काही रूटीन मी सांगितले ते फॉलो करू शकता. सो ह्या सप्लिमेंट्सबद्दल किंवा किटबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे त्याची, आणि आमच्या ज्या सप्लिमेंटची लिंक आहे तीसुद्धा मी ॲड करणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज फ्युचरमध्ये सुद्धा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.